नमस्कार, जय हिंद, जय भारत. दुनियामध्ये लढाया कशा चालते? हं? कोणी एका व्यक्तिमत्वाच्या जिद्दीवर, कोणाच्या इगोवर, कोणाच्या ठरवलेल्या पॉइंट ऑफ व्ह्यूवर. हं? तशीच घटना आपण पाहिली आहे 2022 पासून. फेब्रुवारी 24, 2022. युक्रेन, रशिया. हं? का खाज होती युक्रेनले नाटो जॉईन करायची? हं? भला लंबा इतिहास आहे. शॉर्टमध्ये समजून घेऊ. नाटो अलायन्स काय आहे? ठीक आहे. नाटोमध्येच जायची इच्छा का बरं होती? सोबत USSR, रशिया तुटण्याचं मागं कारण, सोबत ज्या पद्धतीनं आता युक्रेननं माघार घेतली आणि बस नाटोमध्ये आता नाही जात भाऊ, झालो, हारलो, थकलो, पिडलो, सगळ्याच गोष्टी झाल्या, आता इच्छा काहीच नाही. ठीक आहे, कन्क्लूड करू. वर्ल्ड वॉर 2 झाला 1939 ते 45मध्ये. त्याच्यामध्ये जे जिंकून आले, उभरून आले राष्ट्र पूर्ण इकॉनॉमिकली पिटून होते. ठीक आहे. सर्वात जास्त जो वरती चढ होता, जो इकॉनॉमिकली स्टेबल होता, ठीक आहे, ज्यानं काहीतरी रोल प्ले केला फक्त सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचा, जो आताही करत आहे, झगडे लावून पाहिजे बस दुरून आपला माल खपवते. US उभरती पॉवर येऊन उभा झाला. ठीक आहे. 1945मध्ये UN ची स्थापना झाली. सोबतच अशा पद्धतीनं समोर जाऊन का कोणत्याही पद्धतीनं तिसरा वर्ल्ड वॉर नाही व्हावा या पद्धतीनं का झालं? एक कोणाला तरी स्टँड घ्यायचंच होतं. त्याच्यामध्ये सगळ्या देशाले, ऑल ओव्हर वर्ल्डच्या टॉप लीडरले त्याच्यामध्ये समिट होत गेल्या, मीटिंग होत गेल्या. ठीक आहे. सोबतच काय झालं, एक नाराजी व्यक्त होत गेली USSRची, युनायटेड स्टेट ऑफ सोव्हिएत रशिया. ठीक आहे, सोव्हिएत संघची. का बरं? तर जे पद्धतीनं अमेरिकेनं न्यूक्लिअर वेपनचा मारा केला त्या पद्धतीचा कोणाला सांगितलं नाही. त्याचा छुपे पद्धतीनं त्याच्यावर काम केलं आणि एवढा मोठा भयावह ॲटम बॉम्ब तयार करून, ठीक आहे, दुनियेच्या एक हिडन पॉईंट ऑफ व्ह्यूनं ठेवला. कारण की जर समजा एक मोठी अर्थव्यवस्था उभारती आणि दुसरी एक त्याला टॅकल पॉईंटवाली देणारी किंवा त्याच्यापेक्षा मोठीवाली, पण ते आता युद्धामध्ये रखडली होती. ठीक आहे, USSR. मग याच्यामध्ये थोडंसं वादविवाद समोर जाऊन ज्या पद्धतीनं गुटबाजी झाली, तर त्याच्यात लढाई होती श्रेष्ठत्वाची. लीडर कोण? अमेरिका का रशिया? USSR का USA? ठीक आहे. तर मग दोन यांच्यातल्या लढ्या कोणत्या बेसिसवर होत्या? अमेरिका कॅपिटलिस्ट पुंजीवादी, रशिया सोशलिस्ट साम्यवादी. ठीक आहे. दोनाच्या संकल्पनाच्या लढाया होत्या. दोघांनाही आपापले देश छानून टाकले. अमेरिकेनं काय केलं, एक गुड बनवला, ज्याला म्हणते ना. इन फ्युचर जर समजा उद्या जर आपल्यावर जर अटॅक करायला तयार झाला, सक्षम झाला रशिया, तर मग आपला एक समूह पाहिजे की भाईसाहेब त्याच्यावरून आपण डायरेक्ट त्याच्यावर रिटेलिएट करू कोल्ड वॉरमध्ये. ठीक आहे. ते परिस्थितीजन्य स्थिती निर्माण होण्याच्या पहिले एक संघटन बनवून टाकू. त्याचं नाव होतं अटलांटिकमधले जे नॉर्थ, अटलांटिक महासमुद्रातल्या नॉर्थ दिशेतले जे देश होते त्यांचं मिळून एक संघटन झालं. 32 देशाचं संघटन आज आपण बघतो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. सर एक सोबत दुसरं संघटन होतं USSR जे 1991मध्ये 15 देशामध्ये तुटला. सर्वात जास्त जिओग्राफिकल स्पेस ठेवणारा, 1/3 पृथ्वीचा भाग ठेवणारा USSR. ठीक आहे. एक गुड झालं कॅपिटलिस्ट सोशलिस्ट कॅपिटलिस्ट. त्यानं ऑफर दिला वर्षाच्या ट्रीटीमध्ये का भारत तुम्हाला कोणता देश जॉईन करायचा. आम्ही पहिलं झालं 200 वर्षापासून आम्ही गुलामी सहन करत आलो होतो, बस गुटबाजीच करत होतो, इकडं लढायचं तिकडं लढायचं, आमचं स्वतःचं स्वतंत्र मत कुठंच नव्हतं. ठीक.
नेहरूजींना म्हणला साफ इन्कार केला, भाऊ नाही, आम्ही स्वतंत्र, आम्ही एकटे ठीक आहोत. आम्ही काय केलं, एक नवीन संघटन स्थापन केलं, जे आपण म्हणतो नॉर्थ ईस्ट स्टेट घेऊन, देश घेऊन. ठीक आहे, त्याच्यात आहे का नॉन अलाइन मुवमेंट. नॉन अलाइन मुवमेंट म्हणजे का गुटनिरपेक्ष राहणे, गुटनिरपेक्ष राहणे. ठीक आहे, आंदोलन. त्याच्यामध्ये फार आम्ही ठीक आहे, तुमच्याकडून फायदा घ्यायचा राहिला तुमच्याकडे येईन, यांच्याकडून फायदा घ्यायचा राहिला यांच्याकडे येईन. आम्ही कोणाच्या याच्यावर लादलेलं नाही आहो आणि आम्हाला काही घेणं नाही. ठीक आहे. 1991 आलं, USSR स्प्लिट झाला 15 देशामध्ये. त्याच्यातला एक देश युक्रेन ॲज अ जिओग्राफिकली मोठा, ठीक आहे, संसाधन सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी असू नये, त्याचं कुठंतरी धोरण होत असेल किंवा काही छोटा मोठा त्रास असेल रशियाकडून. त्यांना म्हणलं का नाही, आम्ही काय करतो, आम्हाला नाटोमध्ये जॉईन करायचं आहे, आम्ही नाटोसाठी जॉईन करायला आम्ही तयार आहोत. 2019मध्ये झेलेन्स्की एक कॉमेडियन तिथला प्राईम मिनिस्टर बनते. ठीक आहे. त्या काळामध्ये कोण यूएसचा प्रेसिडेंट आता बायडन आहे. ठीक आहे, बायडन त्याला प्रोत्साहन देते, भाईसाहेब ठीक आहे ये, तुला यायचं असेल ठीक आहे, तोच लीडर कंट्री आहे. पुतीन ही गोष्ट मान्य नव्हती का, जर समजा आज जर युक्रेन नाटोचा अलायन्स ग्रुप बनला तर उद्या नाटोची फौज, नाटो जो गुट समूह आहे का, एकावर जर अटॅक झाला तर पूर्ण 32 देश त्याच्यावर जाऊन तुटून पडतील. तर ते बॉर्डरपर्यंत येतील. बॉर्डरपर्यंत आले म्हणजे अस्तित्व एवढ्या जणांवर समोर टिकणं, किंवा ॲज अ USSR रशिया, आता मी एवढा मोठा होतो, एवढूसा राहिलो, पुन्हा जर मावर पुन्हा कसं काही झालं तर माझे किती तुकडे होतील. ठीक आहे, तुकड्याचा विषय मग असा आहे. पण ॲज अ त्याला आपला जो देश आहे आपल्यातला निघलेला, त्याला दुसरीकडे जाऊ न देणे, ह्या एका विचारसरणीमुळं रशिया भडकून होता. तरी झेलेन्स्कीनं आपली जीत कायम ठेवली, उतरला आणि जॉईन केला का नाही केला. जॉईन करण्याची एक रूल होती, एक आर्टिकल 5वर लिहून होता. ठीक आहे, त्या रूलमध्ये आहे का 32 देश त्याच्यावर अटॅक करतील जर समजा एखाद्या देशावर जरी आपण नजर जरी फिरवली, तर त्याच्यामध्ये एक USचा एक रूल आहे. ठीक, त्याचीच पूर्ण समूह आहे तर त्याचेच रूल लागतील का. समजून जा भाईसाहेब, तू जर आता ठीक आहे लढत नाही, कोणत्या युद्धात नाही, रशिया त्यावर मारा करत नाही, तर तू जॉईन करू शकते. पण तू युद्धात राहशील तर तू जॉईन करू शकत नाही. क्लिक झालं रशियानं मारा चालू केला, ठोकणं चालू केलं, रोज बमबारी, रोज. ठीक आहे, जेवढा एरिया कवर करणं होते, जेवढा आपल्या हस्तगत करणं होते, तेवढा त्यानं चालू केला करणं पुतीन. ठीक, ठोकस आलेले, मारणं पिटणं, तिकडूनही मग त्याला वेपन देणं, युक्रेनले कोणी आले उभे इकडून तिकडून. ती ॲज अ लढाई 2022पासून आता 25 गेलं, 26 येऊन राहिला आहे, तरी चालू होती. पण एक जे म्हणतो ना, आता बायडन गेले, ट्रम्प आले, ट्रम्प जाईल, दुसरे कोणी येतील, पण हे लढाई कुठंतरी थांबावं याच्यासाठी US वरून एक टीम पाठवली. ठीक आहे, ज्याचं लीड कोण करत होतं, विटकॉक आणि कृष्णर. विटकॉक म्हणते पुतीनचे फ्रेंड आहे ना, कृष्णर म्हणून पुतीनचा जावई आहे. ठीक आहे, त्यांना एक 28 कलमी कायदा का म्हणतो, एक नोटीस प्रेसिट केला पुतीनले का भाईसाहेब असं असं आहे, तू मान्य करून घे. पुतीन म्हणला मैं नाही मैं क्यों मानू, मेरी गलती ही नहीं है तो. ठीक आहे, पुतीनना म्हणलं मी जे सांगेन ते तुम्ही त्याला समजावून सांगा झेलेन्स्कीले, आणि त्याला सांगा का मेरा म्हणना ऐसा है, अगर तेरे को पट्टा है तो ठीक है, नाही तो पीठ. ठीक आहे, तर पुतीनचं म्हणणं होतं की भाईसाहेब तू नाटो नको जॉईन करू. झेलेन्स्कीनं समजावून सांगलं, झेलेन्स्कीले ट्रम्पच्या माध्यमातून, ह्या दोघांच्या माध्यमातून. झेलेन्स्की सध्या तरी ठीक आहे नाही मांडला आहे का भाईसाहेब ठीक आहे, मी मान लेता, पण मी एक शर्त ठेवतो का मला कोणतून तरी संरक्षण पाहिजे. आज ना उद्या मावर रशिया अटॅक जर करेन तर मला कोणत्याच देशाचं संरक्षण पाहिजे नाही, ॲज अ नाटो कंट्रीचं
सर नॅटो कंट्रीचं नाही भेटन, तू युरोपियन युनियनचं भेटन. ॲज अ तो 27 देशाचा समूह आहे. जर त्याच्यासोबत तुझे रिलेशन जर त्या पद्धतीचे मेंटेन असेल तर ते तुला सपोर्ट करायला तयार असेल तर आमची हरकत नाही आहे. युरोपियन युनियन एक व्यापारिक समूह आहे, जे आपण म्हणतो समजा एका देशात गेलं तर ते सगळ्या देशात तो विजा लागू होतो म्हणतं. तसं ते युरोपियन संघटनांमध्ये रशियाची ग्वाही आहे का भाईसाहेब तू जॉईन कर युक्रेनले, माय काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, रशियन पुतीननं म्हणलं आहे करायचं असेल तू करू शकते. सोबत रशियानं म्हणलं का भाईसाहेब मीनं जेवढा एरिया कवर केला, कब्जेत केला, मी तो देणार नाही आणि युक्रेनले नातोमध्ये जॉईन करू देणार नाही. बाकी तुम्ही पाहत बसा. सर मान्य केलं, सगळ्या गोष्टी झाल्या. लढाई घ्यायची होती, वर्चस्वाची होती. लढाई घ्यायची होती, श्रेष्ठत्वाची होती. तसं मग US नाटो सब हारले का रशियासमोर? न हारण्याचं कारण रशिया ॲज अ स्ट्रॉंग लीडर आहे. उद्या जाऊन जर समजा युक्रेन रशियामधलं वार त्याच्या जिद्दीला पेटला असता, रशियाकडं अमेरिकेपेक्षा जास्त न्यूक्लिअर वेपन आहे. पृथ्वीला डाडावून नष्ट करतील एवढे त्याच्यापाशी वेपन आहे. ठीक आहे, 2-4 टाकून दिले युक्रेनवर. तो का सण की माणूस? भाईसाहेब जगायला तिसरं महायुद्ध पाहायचं नाही आहे. तिसरं महायुद्ध जर झालं ना, अर्धी पृथ्वी खतम होऊन जाईल. त्या पद्धतीनं चालायचं आहे, त्या पद्धतीला घेऊन चालायचं आहे. त्याच्यामुळं जगायला वाटलं का भाईसाहेब ठीक आहे, नाही जे म्हणते त्याचं ऐकून घेऊ आणि तो स्वतःचा स्टँड ठेवत आहे, ठेवू दे. सर झेलेन्स्की याच्या जिद्द पायी का झालं दुनियाचं बहुत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कितीतरी देशावर USच्या टॅरिफ झेलायला लागले, इन्क्लूड भारत 50% टॅरिफ झेलायला लागले. ऑइल इम्पोर्ट एक्सपोर्टवर वांदे निर्माण झाले. रशियामधून जो एक्सपोर्ट होतो, कितीतरी देशाच्या अर्थव्यवस्था खतम झाल्या. जे युक्रेनवरून धान्य निघायचं त्याच्यावर पाबंदी आली. ठीक आहे, श्रीलंकासारखी अर्थव्यवस्था खतम होऊन गेली. जर्मनीमध्ये फ्यूल सप्लाय नाही झाला म्हणून थंडीनं कुडकुडत लोक राहिले. UKसुद्धा कितीतरी 4-5 प्रेसिडेंट 3-4 प्रेसिडेंट बदलून गेले. कोणामुळं? एकाच्या जिद्दमुळं. एकाची जिद्द कुठपर्यंत जाऊ शकते, वर्ल्डवर कोणता प्रभाव पाडू शकते, कोणत्या पद्धतीनं त्याची सायकोलॉजी ह्या दुनियेवर हिट करू शकते, ते आपण ह्या युक्रेन रशियानं युद्धातून ऐकलं. भाईसाहेब एक डिसिजन घ्यायचं होतं का मी जॉईन करणार नाही, पण मला गॅरंटी दे का तुझ्याकडून मला हमला होणार नाही. मी जर झाला तर मी यायचा सपोर्ट घेणार. ठीक आहे, आणि मला एवढं काही पिटून उठल्या आणि मला काही जाणे नाही, मला त्याच्यासोबत जॉईन करून मला उद्या ते काही हे देणार नाही, संजीवनी तर देणार नाही. ठीक आहे, एक देतील पण तुझ्यासमोर उभं राहण्याची त्याची ताकद नाही, जे मी बघितली आहे. हे गोष्ट तो कितीतरी दिवसांना मान्य करायला तयार झाला. भाईसाहेब वर्ल्ड पॅनोरमामध्ये ही घटना लक्षात ठेवली जाईल का भाईसाहेब, असा एक बंदा होता. कितीतरी हत्या झाली, कितीतरी लोकांचं नुकसान झालं याच्यामध्ये. का बरं? तर एका बंद्याच्या जिद्दमुळं. भाईसाहेब अगला झुकायला तयार नाही तर तू थोडासा हार मानून घे ना, झुकून घे ना. पुतीनसोबत ते ती का होणार होतं का? तेव्हाही नव्हता होणार, आताही नव्हता होणार ना, भविष्यात होणारही नाही. तर मग आपली कधी कधी 2 पाऊल मागं घेणं बी आपलं हे असते, आपल्या जिद्दचं लक्षण असते. लोकांनी भलाई तुले 2-4 शब्द बोलले असते, नावं ठेवले असते, आताही ठेवणारच आहे, पहिलं ठेवून दिले असते. एवढा वेळ 4 वर्ष युद्ध तर चालू ठेवलं नसतं, एवढं नुकसान तर घडलं नसतं. झाला आम्ही RRR पिक्चरमधलं गाणं तुमच्या क्यूमध्ये शूट करून राहिलो होतो, झालं गाणं. त्याच्यामुळं तुम्हाला युक्रेनला ओळखायला लागलं होतं, तुम्ही युद्धामुळं आम्हाला ओळखायला टाकून राहिले होते भारतामध्ये. ठीक आहे, जर तुम्हाला काही वाटत असेल ह्या गोष्टीबद्दल कमेंटमध्ये कळवा. झेलेन्स्कीबद्दल शिवा द्यायची असन, पुतीनले काही म्हणायचं असन सांगून द्या. ठीक आहे,
आणि आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय हिंद जय भारत. आपला तेजस गाठे. भेटू उद्या.